नमस्कार. सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण झटपट असे उपवासाचे राजगिरा लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आता आपल्याला राजगिऱ्याचे लाडू बनवायचे. त्यासाठी इथे मी 1 कप राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही घरीही बनवू शकता. हे मी विकतचं घेतलेलं आहे आणि त्यानंतर दूध घेतलेलं आहे. आता आपल्याला हे दुधामध्ये मळून घ्यायचं आहे. आता इथे मी पीठ मळण्यासाठी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे पीठ घालून घ्यायचं आहे आणि पीठ हे शक्यतो चाळूनच घ्या. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध घालून पीठ मळून घ्यायचं आहे. खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही. अशा पद्धतीने आपण पीठ हे मळून घेतलेलं आहे. 1 वाटी दूध घेतलेलं, त्यातलं फक्त 1 चमचा दूध हे शिल्लक राहिलेलं आहे. आता यावरती आपल्याला 10 मिनिटासाठी झाकण ठेवायचं, म्हणजे हे पीठ आहे छान असं भिजलं जाईल. तर 10 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता छान असं पीठ भिजलेलं आहे. आता यातले आपल्याला छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे आहे आणि गोळे काढल्यानंतर आपण जसं दामट्या बनवतो किंवा बिबड्या बनवतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे. अगदी चीर गेली तरी काहीही हरकत नाही, आपल्याला फक्त हे भाजून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने अगदी तुम्ही मोठ्या केल्या तरीही चालतील, तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या करून घ्यायच्या आहे या पद्धतीने. तर इथे बघा 4 दामट्या मी या पद्धतीने बनवून घेतलेल्या आहे. आता लगेचच आपल्याला दामट्या भाजून घ्यायच्या आहे. तर इथे बघा पॅन गरम करायला ठेवला आणि यामध्ये फक्त आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला फक्त 2 चमचे तुपाचा वापर करायचा आहे. आता हे सगळ्या बाजूने आपण तूप असं पसरवून घेऊ. आता तूप पसरवलं की लगेचच यामध्ये आपल्याला ह्या दामट्या ठेवून घ्यायच्या आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला खमंग खरपूस अशा दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे आहे. बघा या पद्धतीने. तर इथे बघा एका बाजूने खमंग अशा दामट्या भाजलेल्या आहे. आता हे आपल्याला पलटवून घ्यायचे आहे. खमंग अशा भाजून घेतल्या की आतपर्यंत छान अशा भाजल्या जातात, कुठेही पिठाळ वगैरे लागत नाही. आता खालची बाजू सुद्धा ह्याच पद्धतीने आपण भाजून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकता खमंग खरपूस अशी दोन्हीही बाजूंनी दामटी आपली भाजलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायची आहे, म्हणजे आतपर्यंत छान अशी ही भाजली जाते, पिठाळ लागत नाही आणि कच्चीही राहत नाही. आता ह्याच पद्धतीने आपण बाकीच्या राहिलेल्या सुद्धा दामट्या भाजून घेऊ. तर इथे आपल्या सगळ्या दामट्या भाजून झालेल्या आहे आणि छान अशा खमंग भाजलेल्या आहे. आता ह्या पूर्णपणे आपण थंड करून घेऊ आणि थंड केल्यानंतर आपल्याला अगदी छोटे छोटे याचे तुकडे करून घ्यायचे आहे. आता पूर्णपणे आपण थंड करून घेऊ. तर इथे आपण दामट्या थंड झालेल्या आणि छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे. आता इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला हे सगळे तुकडे घालून घ्यायचे आहे. आता घातल्यानंतर यामध्ये घालायचे आहे आपल्याला साखरेत बारीक केलेली वेलची पूड आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला गूळ. तर इथे मी सेंद्रिय गूळ घेतलेला आहे, अर्ध्या कपापेक्षा थोडासा कमी घेतलेला आहे. आता तुम्हाला किती गोड आवडतं, कमी जास्त त्यानुसार तुम्ही गूळ घालायचा आहे. आणि आता आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता लगेच आपल्याला एका मोठ्या डिश मध्ये काढून घ्यायचं आहे. अतिशय सुंदर असे हे लाडू होतात आणि एकदम कमी तुपामध्ये. आपण फक्त 2 चमचे तुपाचाच इथे वापर केलेला आहे, जास्त सुद्धा तूप आपल्याला वापरायची गरज नाही. आता हे सगळं पुन्हा आपण एकदा हाताने मिक्स करून घेऊ. बघा छान असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता लगेचच आपल्याला लाडू वळून घ्यायचा आहे. मिक्सरला फिरवल्यामुळे काय होतं,
जे तुकडे आहे ते तुकडे आणि गुळ एकजीव होतो आणि छान असे आपले लाडू वळले जातात. तर तुम्ही इथे बघू शकता छान असा आपला लाडू तयार झालेला आहे. याच पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे लाडू वळून तयार झालेले आहे. आपण फक्त 2 साहित्यांमध्येच हे उपवासाचे लाडू बनवलेले आहे. करायला जास्ती सुद्धा वेळ लागत नाही, जास्ती तामझाम नाही आणि ज्या आजी आजोबांना दात नाही ते सुद्धा हे लाडू खाऊ शकतील एवढे मऊसूद असे हे लाडू तयार झालेले आहे. आणि ज्यांना शुगर आहे, ज्यांना साबुदाणा खायला चालत नाही, तर त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे आणि ते सुद्धा हे लाडू खाऊ शकतील. कारण काही वेळ लागत नाही, एकदम झटपट असे हे लाडू तयार होतात आणि तितकेच हे पौष्टिक सुद्धा होतात. यामध्ये मी सेंद्रिय गुळ वापरलेला आहे. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे राजगिऱ्याचे झटपट लाडू जरूर करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.